सकाळी झोपून उठलो, बाहेर अंगणात बघितलं तर काजूच्या बिया सुकत घातलेल्या होत्या. आता आंब्यांसोबत काजूचा सीझन पण चालू झाला आहे. तशी माझी सकाळ दुपारी 12 वाजता होते. नंतर मग मी आणि आराध्य जरा बागेत गेलो. बागेत आंबे काढत होते. आतापर्यंत तरी एवढे आंबे काढून झालेत. नंतर मग असंच आम्ही टाईमपास करत होतो. मग आराध्य झाडावरती चढला. झाडावर चढताना तर चढला, पण नंतर त्याला उतरताच येत नव्हतं. मग कसाबसा खाली उतरला आणि मला तर खूप आळस आला होता. शेवटी मग आम्ही कंटाळून घरी जायला निघालो आणि आमच्या मागोमाग गुरके पण घरी आले आणि आता काढलेले आंबे त्यांनी पेटीत भरायला पण सुरुवात केली आहे. ऊन पण आता गेलं आहे म्हणून छोटू परत बिया भरून ठेवतोय आणि रात्री आपल्या पेट्या पण गाडीत लोड करून झाल्या आहेत. आता ह्या पेट्या कोल्हापूरला जाणार आणि मग गाडी गेल्यानंतर आपले मित्रमंडळी पण जमलेत. आज आम्ही काजूच्या बिया भाजायचा प्लॅन केला आहे. दिवसभर बिया उन्हात तापल्यामुळे चांगल्या भाजल्या जातील. बिया भाजायची पण टेक्निक आहे. त्या अशा पत्र्यावरती भाजाव्या लागतात आणि आता बिया पण भाजून झाल्या आहेत. बिया भाजल्यावरती अशा कोळशासारख्या दिसतात, पण त्यांना फोडल्यावरती आतून पांढरा शुभ्र गर बाहेर निघतो. तर आता मी बिया खाऊन घेतो. तर तुम्ही अशा भाजलेल्या बिया कधी खाल्ल्यात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.